क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठार अडगावकर यांच्या वतीने करण्यात आले। अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉक्टर दीपक मोरे, डॉक्टर गोपाल कदम, डॉक्टर चिंचकर, प्राचार्य कुलदीप कांबळे, गजानन वैद्य, सरपंच सिद्धार्थ इंगळे, सरपंच संगपाल जाधव, सुरेश पठाडे, अविनाश कांबळे, राजीव दरवाडे, राहुल इंगळे, परमेश्वर वैद्य, समन्वय कांबळे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती। महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरुशिष्याच्या संयुक्त जयंतीनिमित्त त्यांचं एक औचित्य साधून आज जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे सकाळी 11 वाजता फळ वाटपाचं येथील रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना फळ वाटण्याचं जयंतीनिमित्त सुरू केले। यासोबतच आजच्या दिवसाला काही नियोजित कार्यक्रम ठरवलेले। आज सकाळी फळ वाटप आणि सायंकाळी साई माऊली अन्नछत्रे येथे अन्नदानाचा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता ठेवण्यात आलेला आहे। आणि आज विशेष करून या फळ वाटपाच्या कार्यक्रमासाठी या हॉस्पिटलचे मेट्रॉन सर, चिंचकर सर, गोपाल कदम सर आणि शासकीय परिचर्या कॉलेजचे प्रिन्सिपल कुलदीप सर, सरपंच जाधव, सरपंच इंगळे आणि सर्व माझं मित्रमंडळ आज या ठिकाणी आम्ही सगळे मिळून या कार्यक्रमाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटप केले। किती वर्षापासून आपण हा जवळपास आजचं 4थं वर्ष आहे की ज्याने 4थ्या वर्षा म्हणजे 4 वर्षापासून दरवर्षी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महात्मा फुले जयंतीनिमित्त अन्नदान आणि फळ वाटपाचा कार्यक्रम करतो।